नमस्कार. स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. मित्रमैत्रिणींनो, या ओळी तुम्ही ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकामध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे आपल्या मानवी मनाचे 6 भाव आहेत आणि आपले 6 शत्रू आहेत. मित्रमैत्रिणींनो, राग, क्रोध ही भावना खरंच खूप नुकसान करते आपलं. यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. म्हणूनच आपल्याला जर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर या क्रोधावर नियंत्रण करता आलं पाहिजे. या क्रोधाला स्वतःवर भारी होऊ न देता आपण त्याला कसं हाताळलं पाहिजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही, याविषयीची एक सुंदर कथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे स्वयं श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी यांची. कथेचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा. आवडली तर लाईक, शेअर करा आणि अशाच सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात होते. रात्रीची वेळ झाली होती आणि सर्वत्र अंधार पडला होता. त्यामुळे काहीच न कळाल्याने ते तिघेही रस्ता चुकले. सभोवती घनदाट अरण्य होते. त्यामुळे पुढे न जाता तिथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि मग सकाळी उठून पुन्हा मार्गस्थ व्हायचे असे त्यांनी ठरवले. तिघेही खूप दमलेले होते. पण तिघांनाही एकदम झोपता येणार नव्हते, कारण सभोवती असलेल्या घनदाट अरण्यातील जंगली श्वापदांची भीती होती. म्हणून प्रत्येकाने थोडा थोडा वेळ आळीपाळीने पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी होती सात्यकीची. सात्यकीने पहारा देण्यास सुरुवात केली तेव्हा झाडावरील एका पिशाच्याने त्यांना पाहिले. ते झाडावरून खाली उतरले. इतर दोघांना झोपलेले पाहून त्याने सात्यकीला मल्लयुद्धासाठी ललकारले. त्यावर क्रोधित होऊन सात्यकी पिशाच्यावर धावून गेला. त्याबरोबर पिशाच्याचा आकार एकदम बदलला. तो मोठा झाला. दोघांमध्ये भयंकर असे मल्लयुद्ध सुरू झाले. सात्यकी जेवढ्या क्रोधाने पिशाच्यावर धावून जाई तेवढा त्याचा आकार मोठा होई. त्यामुळे सात्यकीची चांगलीच धुलाई चालली होती. त्याला अजून जास्त जखमा होत होत्या. तेवढ्यात बलराम जागे झाले आणि सात्यकीची पहाऱ्याची वेळ संपली. सात्यकीने बलरामाला पिशाच्याबद्दल काहीच सांगितले नाही आणि तो गपचूप झोपी गेला. बलरामाने पहारा देण्यास सुरुवात केली तसा पिशाच्य त्याच्यासमोरही प्रकट झाला आणि त्याला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागला. बलराम सुद्धा क्रोधाने त्याच्याशी लढायला गेले. तसा त्याचा आकार पुन्हा वाढला. बलराम त्याला जितक्या क्रोधाने मारायला जात होता तितकाच त्याचा आकार वाढत होता. शेवटी तोही प्रहर संपला. आता पहारा देण्याची पाळी होती भगवान श्रीकृष्णांची. बलरामानेही पिशाच्याबद्दल श्रीकृष्णाला काहीच सांगितले नाही आणि तोही गपचूप झोपी गेला. श्रीकृष्णाने पहारा देण्यास सुरुवात केली तसा पिशाच्य त्याच्यासमोर सुद्धा प्रकट झाला आणि त्याला मोठ्या क्रोधाने मल्लयुद्धासाठी आव्हान करू लागला. पण श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान. पिशाच्याने क्रोधाने मल्लयुद्धासाठी आव्हान दिल्यानंतर श्रीकृष्ण मात्र शांतपणे मंद स्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले. हे पाहून पिशाच्य अजूनच संतापला व मोठ्याने ओरडून श्रीकृष्णाला मल्लयुद्धासाठी बोलावू लागला. पण श्रीकृष्ण मात्र जराही क्रोध न करता स्वतःवर संयम ठेवून मंद स्मित करत राहिले. त्यामुळे एक आश्चर्य असे घडले की पिशाच्याच्या वाढत्या क्रोधाबरोबर त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली आणि पहाट झाली. पहाटेपर्यंत त्याचा आकार अगदी एका छोट्याशा किड्या एवढा झाला. तेव्हा मग श्रीकृष्णांनी त्याला अलगद उचलून आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी बलराम आणि सात्यकी उठल्यावर तिघेही पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. तेव्हा श्रीकृष्णाच्या उपरण्याला असलेली गाठ बघून सात्यकीने त्यांना त्याबाबत विचारले. त्यावर श्रीकृष्णाने उपरण्याची गाठ सोडून तो किड्या एवढा पिशाच्य त्यांना दाखवला व म्हणाले, हाच तो राक्षस ज्याने काल रात्री तुम्हा दोघांना पछाडलं. तुम्ही त्याच्याशी कधीच जिंकू शकत नाही, कारण हे क्रोधाचे पिशाच्य आहे. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो, मात्र संयम आणि शांती बाळगल्यानेच क्रोधाचा विनाश होतो. मी शांत राहिलो म्हणूनच हे पिशाच्य स्वतःच्या क्रोधानेच लहान होत गेले आणि माझे काहीही नुकसान झाले नाही.
तर मित्रमैत्रिणींनो, पाहिलत ना, क्रोधाने आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो. हे श्रीकृष्णाच्या या छोट्याशा कथेतून आपल्या लक्षात येते. म्हणूनच तुम्हालाही कधी क्रोध राग आला तर ही गोष्ट एकदा तरी नक्की ऐका आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करा ज्यांना खूप राग येतो. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर दर्जेदार कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.